नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता पहिलीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकामध्ये तुमचं स्वागत आहे। आज मागील व्हिडिओमध्ये आपण पहिले 5 अक्षरे शिकलो होतो, ज्यामध्ये बी, सी, पी आणि टी शिकलो होतो आणि त्यासोबत ए चा आवाज ॲ हे पाहिलं होतं। आता या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर पुढचे 5 अक्षर, ज्यामध्ये एक स्वर आहे तो म्हणजे ई आणि ई चा आवाज होतो ए। ई चा आवाज काय होतो ए म्हणजे मात्रा, आणि त्यासोबत दुसरे अक्षर कोणते आहेत बघा, डी। डी चा आवाज होतो ड, म्हणा डी ड, परत म्हणा डी ड। त्यानंतर दुसरं अक्षर आहे यफ, काय आहे यफ। यफ चा आवाज होतो फ, यफ चा आवाज काय होतो फ। त्यानंतर यम, यम चा आवाज होतो म, यम चा आवाज काय होतो म। त्यानंतर आहे यन, यन चा आवाज होतो न, यन चा आवाज काय होतो न। हे 4 अक्षरांचे 4 आवाज आणि या ई चा आवाज ए। ए म्हणजे काय मात्रा, ठीक आहे। आता बघा, आता आपण वाचूया त्याच्यावरती शब्द। आता जर तुम्हाला पहिल्या 4 अक्षरांचे आवाज माहीत असतील तर तुम्हाला हे वाचायला अतिशय सोपं जाईल। बघा पहिला शब्द बघा, डी चा आवाज ड, ड आणि ए डे, आणि यन चा आवाज न, म्हणा डेन, डेन। वाचला, परत एकदा वाचा डेन। त्यानंतर पुढचं बघा, पी चा आवाज प, पी चा आवाज प, ई चा आवाज ए आणि यन चा आवाज न, पेन, म्हणा पेन। आलं लक्षात? पुढे बघा, यम चा आवाज म, यम चा आवाज काय म, म आणि ए मे आणि न, मेन। वाचायला मेन। त्यानंतर परत बी चा आवाज मागील व्हिडिओमध्ये शिकलो आपण ब, ब आणि ए बे, आणि यन चा आवाज न, बेन। वाचायला बेन। त्यानंतर बा यन चा आवाज काय आहे न, बघा न ए ट, न ए ट। आता याला वाचा नेट, म्हणा नेट। पुढे बघा, ट ए न, ट ए न, टेन। कसं वाचायचं टेन। त्यानंतर फ ए म, फ ए म, याला वाचायचं फेम। काय वाचायचं फेम। त्यानंतर ब ए ड, परत म्हणा ब ए ड, याला वाचायचं बेड। काय वाचायचं बेड। तर अशा पद्धतीने हे ई चे आवाज आणि पुढचे 4 मूळाक्षर आपण शिकलो। परत एकदा रिवाइज करा। ई चा आवाज, ई चा आवाज ए, ई चा आवाज ए, डी चा आवाज ड, एफ चा आवाज फ, यम चा आवाज म आणि यन चा आवाज न। याच्या अगोदरचे 5 आणि हे 5 10 मूळाक्षरात आपण शिकलो। राहिलेले जे मूळाक्षर आहेत ते मूळाक्षरात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया। थँक्यू।